Good morning, students. I am Jadav A.R. from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. In previous lecture, we studied the linkage and the crossing over. Today, we are going to learn the autosomal inheritance. In case of the human being, means the man, the somatic cell has 23 pairs of chromosomes. Out of these 23 pairs of chromosomes, 22 pairs are of autosomes and one pair is of sex chromosome. माणसांच्या मध्ये 23 पेअर्स आहेत, म्हणजे एकूण 46 क्रोमोझोम्स आहेत. या 23 पेअर्सपैकी 22 जोड्या ह्या ॲटोसोम्सच्या आहेत आणि एकच जोडी जी आहे ती सेक्स क्रोमोझोमची आहे. These autosomes plays an important role in controlling the variety of traits other than sex. सेक्स म्हणजे मेल किंवा फिमेल, लिंग सोडून इतर जे कॅरेक्टर्स आहेत, इतर जे ट्रेड्स आहेत, ते सर्व ट्रेड्स हे ॲटोसोम्स कंट्रोल करतात, एक्सप्रेस करतात. म्हणजे कोणते कॅरेक्टर्स आहेत? हेअर कलर आहे, स्किन कलर आहे, हाईट आहे, हे जे कॅरेक्टर्स आहेत ते ॲटोसोम्स कंट्रोल करतात. सेक्स क्रोमोझोम्स कंट्रोल्स दी सेक्स्युअल कॅरेक्टर्स and these sex chromosomes are responsible for the determination of sex. Means these sex chromosomes determines the sex म्हणजे लिंग, either male or female. हे लिंग डिटरमाइन करण्याचं काम फक्त सेक्स क्रोमोझोम्स करतात आणि इतर कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स एक्सप्रेस करण्याचं काम, कंट्रोल करण्याचं काम ॲटोसोम्स करतात. देन ॲटोसोमल इनहेरिटन्स means what? The transmission of body characters other than sex linked traits from parents to the offsprings is called as autosomal inheritance. म्हणजे ॲटोसोमल इनहेरिटन्समध्ये बॉडी कॅरेक्टर्स ट्रान्समिट केले जातात. कोणते बॉडी कॅरेक्टर्स? अदर दॅन सेक्स लिंक्ड ट्रेड्स. सेक्सशी रिलेटेड जे ट्रेड्स आहेत ते सोडून इतर सर्व कॅरेक्टर्स ट्रान्समिट केले जातात फ्रॉम पेरेंट्स टू दी ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आईवडिलांच्याकडून अपत्यांच्याकडे सेक्स सोडून इतर जे बॉडी कॅरेक्टर्स ट्रान्समिट केले जातात त्या ट्रान्समिशनच्या फेनॉमेनॉनला ॲटोसोमल इनहेरिटन्स म्हणतात. ॲटोसोमल इनहेरिटन्स is the transmission of body characters other than sex linked traits from parents to their offsprings. Then autosomal dominant traits. Dominant traits कोणते आहेत की जे ॲटोसोमल इनहेरिटन्स दर्शवतात? विडोज पीक अँड हंटिंग्टन्स डिसीज. Widow's peak, it is characterized by a prominent V-shaped hairline on forehead. कपाळावरती V-shaped hairline असणं म्हणजे विडोज पीक आहे. आणि हंटिंग्टन्स डिसीज means in this disease the nerve cells which are present in the brain breaks down. या नर्व सेलचं ब्रेकिंग होतं कुठं? ब्रेनमध्ये असलेल्या नर्व सेलमध्ये, आणि त्या डिसीजला हंटिंग्टन्स डिसीज म्हणतात. आणि हा डिसीज ॲटोसोमल डॉमिनंट जीनमुळे होतो, म्हणजेच हा ॲटोसोमल डॉमिनंट ट्रेट आहे. देन ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स. विच आर दी ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स? फिनिलकिटोनिरिया PKU हे ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट आहे की ज्याच्यामध्ये युरिनमधून फिनिल ॲनालिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह एक्सक्रीट केले जातात. सिस्टिक फायब्रोसिस हा दुसरा डिसीज आहे की जो ॲटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट आहे, रिसेसिव्ह जीनमुळे होतो. आणि सिस्टिक फायब्रोसिसमध्ये लंग्स आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या ज्या ट्यूब्स आहेत त्या ट्यूब्स ब्लॉक केल्या जातात.
Then next is the sickle cell anemia. The sickle cell anemia we already studied, and in this sickle cell anemia, sickling of the RBCs is carried out due to the recessive gene, and it is the autosomal recessive trait. Then autosomal linked traits. These traits are controlled by the autosomes. Means autosomal linked traits are the traits which are controlled by the autosomes. ॲटोसोम्सनी जे ट्रेट कंट्रोल केले जातात त्याला ॲटोसोमल लिंक्ड ट्रेट्स म्हणतात. म्हणजेच ॲटोसोमल लिंक्ड ट्रेट्सचे जीन्स हे ॲटोसोमवरती असतात. देन सेक्स लिंक्ड ट्रेट्स. दी सेक्स लिंक्ड ट्रेट्स आर दी ट्रेट्स विच आर कंट्रोल्ड बाय दी सेक्स क्रोमोझोम्स. जे सेक्स क्रोमोझोम्सनी कंट्रोल केले जातात त्याला सेक्स लिंक्ड ट्रेट्स असं म्हणतात. Then widow's peak. This widow's peak is the autosomal dominant trait. Means it is expressed due to the dominant gene which is present on the autosome. See here, autosomal dominant gene is responsible for the widow's peak, and this widow's peak is characterized by a presence of prominent V-shaped hairline on the forehead. म्हणजे कपाळावरती प्रॉमिनंट V-shaped hairline असते आणि त्या ट्रेटला विडोज पीक असं म्हणतात. and this widow's peak is expressed or developed in homozygous and the heterozygous condition. Means this capital W is responsible for the widow's peak आणि कॅपिटल डब्ल्यू ही होमोझायगस कंडिशन आहे. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू ही हेटेरोझायगस कंडिशन आहे. होमोझायगस आणि हेटेरोझायगस या दोन्ही कंडिशनमध्ये विडोज पीक डेव्हलप होते. अँड इन दी रिसेसिव्ह कंडिशन देअर इज ए स्ट्रेट हेअर लाईन. म्हणजे दोन्ही स्मॉल डब्ल्यू हे जीन असतील तर तिथं स्ट्रेट हेअर लाईन असते. See here, this is the widow's peak. This is the prominent V-shaped hairline on the forehead, and this is the straight hairline which is recessive condition, homozygous recessive. हे जे hairlines आहेत ते straight line मध्ये आहेत. ही hairline straight hairline condition आहे आणि ही widow's peak condition आहे which is characterized by a prominent V-shaped hairline on the forehead, and here there is no widow's peak, means the straight hair line. Then next autosomal linked trait, it is the phenylketonuria, means PKU. This phenylketonuria is the autosomal recessive trait, means it is caused due to a recessive gene present on the autosome. Means it is a recessive autosomal gene disorder. Phenylketonuria is a inborn metabolic disorder. Inborn म्हणजे जन्मताच. ही जन्मताच त्या ऑर्गॅनिझममध्ये असते. दिस इज ए मेटाबॉलिक डिसऑर्डर. म्हणजे ती एका विशिष्ट मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे म्हणून तिला मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे. दिस फिनिलकिटोन्युरिया डिसऑर्डर इज ओनली प्रोड्यूस्ड इन homozygous recessive condition. Means it is a recessive disorder, and in homozygous recessive condition this phenylketonuria occurs. The dominant gene is responsible for the synthesis of phenylalanine hydroxylase enzyme, but this recessive gene
for this phenylketonuria doesn't synthesize the phenylalanine hydroxylase enzyme. In homozygous recessive condition, this phenylalanine hydroxylase enzyme is not synthesized in proper amount. Means the persons who suffers from phenylketonuria, in these persons this phenylalanine hydroxylase enzyme deficiency is seen. This phenylalanine hydroxylase enzyme is useful for the conversion of phenylalanine amino acid into tyrosine, but due to deficiency of phenylalanine hydroxylase enzyme in homozygous recessive persons, this phenylalanine is not converted into tyrosine. Due to this, the phenylalanine and its derivatives gets accumulated in the blood and the cerebrospinal fluid. The accumulation of phenylalanine and its derivatives in blood and the cerebrospinal fluid affects on the development of brain and it causes the mental retardation. म्हणजे phenylalanine आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ज ब्लड आणि सेरेब्रोस्पायनल फ्लूइड मध्ये ॲक्युम्युलेट झाल्यामुळं ब्रेनची प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही आणि ब्रेनची स्टंटेड ग्रोथ होते, म्हणजेच ब्रेनची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. The excess phenylalanine is excreted through urine. That's why this disease is called as phenylketonuria. न्यूरिया म्हणजे युरिन. युरिन मार्फत हे फिनिलॅलॅनिन एक्सक्रीट केलं जातं की जे जादा ॲक्युम्युलेट झालेलं आहे, म्हणून या डिसीजला फिनिलकीटोन्युरिया असं म्हणतात. इट हॅज इक्वल चान्सेस इन बोथ मेल्स अँड दी फिमेल्स. म्हणजे मेल आणि फिमेलमध्ये ह्या फिनिलकीटोन्युरियाचं प्रमाण सारखं आहे, कुणामध्येही जास्त कुणामध्येही कमी नाही आहे. दोन्ही सेक्सेसमध्ये या फिनिलकीटोन्युरियाचं जे प्रमाण आहे ते सेम आहे, सारखं आहे. मीन्स इट हॅज दी इक्वल चान्सेस in both male and the female individuals. This trait tends to skip generation. म्हणजे फिनिलकीटोन्युरिया हा आपल्याला एका जनरेशनमध्ये डेव्हलप झालेला दिसतो, नेक्स्ट जनरेशनमध्ये डेव्हलप झालेला दिसत नाही, नेक्स्ट जनरेशनमध्ये डेव्हलप होतो, म्हणजे त्याची अशी सलगता नाही आहे. नेक्स्ट, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. Before that, sex linked genes. What are the sex linked genes? See here. The genes which are located on the non-homologous region of sex chromosomes are called as sex linked genes. जे सेक्स क्रोमोझोम वरती जीन आहेत की जे जीन नॉन होमोलॉगस रिजन वरती आहेत सेक्स क्रोमोझोमच्या, त्यांना सेक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतात. दी जीन्स विच आर प्रेझेंट ऑर लोकेटेड ऑन दी नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड जीन्स. देन विच आर दी सेक्स लिंक्ड ट्रेड्स, मीन्स दी सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स. दी कॅरेक्टर्स or the traits which are controlled by the sex linked genes are called as sex linked traits or the sex linked characters. जे कॅरेक्टर्स सेक्स लिंक्ड जीन मुळे कंट्रोल केले जातात त्यांना सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स किंवा सेक्स लिंक्ड ट्रेट्स असं म्हणतात. देन व्हॉट इज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स? The inheritance of sex-linked genes from parents to their offspring is called as sex-linked inheritance. Inheritance means transmission of characters from parents to the offspring.
मग या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये काय केलं जातं तर सेक्स लिंक्ड जीन्स हे पेरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंग्सकडे इनहेरिट केले जातात, ट्रान्समिट केले जातात. मीन्स the sex linked inheritance is the inheritance of sex linked genes from parents to their offsprings. There are two types of the sex linked genes, X linked genes and the Y linked genes. First, X linked genes. These X linked genes are also called as sex linked genes. And these sex linked genes are the genes which are located on the non-homologous region of X chromosome. म्हणजे X linked genes हे non-homologous region of X chromosome वरती असतात. म्हणजे जे जीन्स X क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती असतात त्यांना X लिंक्ड जीन्स किंवा सेक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतात. आता एक्स लिंक्ड जीनमुळे होणाऱ्या डिसऑर्डर कोणते आहेत, डिफेक्ट्स कोणते आहेत? एक्झाम्पल आहेत एक्स लिंक्ड जीनचे कलर ब्लाइंडनेस अँड हिमोफिलिया. हे आपण दोन्ही डिसऑर्डर्स डिटेल बघणार आहोत. देन इन केस ऑफ द ह्यूमन बीइंग there are two sex chromosomes, means single pair of sex chromosome is present, and in human female there are two X chromosomes, means it is homozygous, and in male there is one X chromosome and one Y chromosome, means human males are heterozygous or heterogametic and human females are homozygous or the homogametic. If female, means human female, has two recessive genes for X linked traits, ह्या X linked traits साठी जर फिमेल मध्ये दोन रिसेसिव्ह जीन्स असतील, in that condition there is a expression of sex linked trait. जर दोन रिसेसिव्ह जीन्स फिमेल मध्ये असतील तर तिथं सेक्स लिंक्ड ट्रेट किंवा सेक्स लिंक्ड कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होतं. इफ फिमेल has one dominant and the one recessive gene, in that condition there is no expression of sex linked trait. त्या फिमेलमध्ये सेक्स लिंक्ड ट्रेटचं एक्सप्रेशन पाहायला मिळत नाही. का? बिकॉज in this condition the dominant gene is present on one chromosome. Then in case of male, if there is one recessive gene for that sex linked trait, in that condition there is a expression of sex linked trait. म्हणजे मेल मध्ये जर एक रिसेसिव्ह जीन असेल तर तिथं सेक्स लिंक्ड ट्रेट एक्सप्रेस होतो. का? बिकॉज देअर इज नो डॉमिनंट जीन ऑन Y chromosome to suppress the effect of this recessive gene in male individuals. Next, Y-linked genes. These Y-linked genes are also called as Hollandric genes. The genes which are located on non-homologous region of Y chromosome are called as Y-linked genes or the Hollandric genes. म्हणजे जे जीन्स Y क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वरती असतात त्यांना Y लिंक्ड जीन्स म्हणतात किंवा होलँड्रिक जीन्स म्हणतात. तर होलँड्रिक जीन्सचं एक्झाम्पल काय आहे? हायपरट्रिकोसिस. This hypertrichosis means the hairy ear pinna, in which the excessive growth of the hairs on ear pinna occurs. म्हणजे या हायपरट्रिकोसिसच्या जीनमुळं हा जो एक्सटर्नल इयर आहे म्हणजेच त्याला इयर पिना म्हणतात, या इयर पिना वरती हेअर्स एक्सेसिव्ह हेअर्स डेव्हलप होतात, ज़्यादा हेअर्स डेव्हलप होतात
आणि या कंडिशनला हायपरट्रिकॉसिस असं म्हणतात. अँड इट इज डेव्हलप्ड ड्यू टू दी वाय लिंक्ड जीन. अँड दिस hypertrichosis inherits from father to the son directly. इथे डायरेक्ट इनहेरिटन्स असतं, म्हणजेच वडिलांच्याकडून मुलांच्याकडे. अँड इट ओनली ऑकर्स इन मेल इंडिव्हिज्युअल्स बिकॉज the gene for the hypertrichosis is located on the Y chromosome, which is present in the male individuals. Then next is the color blindness, which is a X-linked disorder or the sex-linked disorder. This color blindness is the X-linked recessive disorder, means it is caused due to the recessive gene present on the X chromosome, and this color blindness is produced or developed due to this recessive gene small c. X chromosome वरती जो recessive gene आहे तो असा रिप्रेझेंट केला जातो X small c या जीनने हा कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर डेव्हलप होते. The person who suffers from the color blindness, that person do not distinguish between red and the green color. Means that person which suffers from the color blindness is unable to distinguish between red and green color. Both these red and green colors appears to the gray to that person, and it is caused due to X-linked recessive gene. And this recessive gene prevents the formation of color sensitive cells, means the cones in the retina of eye. म्हणजे डोळ्याच्या दृष्टीपटलामध्ये ज्या कोन सेल्स असतात त्या कोन सेल्स कलर डिफरन्शिएट करतात आणि या कोन सेल्स तयार केल्या जात नाहीत. कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस रिसेसिव्ह जीन. आणि म्हणून त्या व्यक्तीला रेड आणि ग्रीन कलर आयडेंटिफाय करता येत नाही, डिफरन्शिएट करता येत नाही. ते दोन्ही कलर त्याला ग्रे कलर सारखेच दिसतात. देन व्हेरियस जीनोटाइप्स ऑफ मेल अँड दी फिमेल इंडिव्हिज्युअल्स. In case of male individual, if that male individual is normal, then its genotype is X capital C Y. This capital gene C is responsible for the normal formation of the cone cells in retina. Then if that person is color blind, then its genotype is X small c Y. हे कॅपिटल सी आणि स्मॉल सी अगदी व्यवस्थित रिप्रेझेंट करायचे, त्यांच्यामधला डिफरन्स लक्षात आला पाहिजे. नाहीतर तुम्ही कॅपिटल सी आणि स्मॉल सी तेवढ्याच आकाराचे तेवढ्याच उंचीचे काढले तर त्यामधला कॅपिटल कोणता आणि स्मॉल कोणता हे लक्षात येत नाही आणि तुमचा जिनोटाइप तिथं चुकू शकतो. कलर ब्लाइंड मेलचा जिनोटाइप काय असेल? कॅपिटल सी स्मॉल सी आणि वाय. मेल कॅरियर्स नसतात. देन फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये जर ती फिमेल नॉर्मल असेल तर तिचा जिनोटाइप एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. ती फिमेल जर कलर ब्लाइंड असेल तर तिचा जिनोटाइप एक्स स्मॉल सी एक्स स्मॉल सी. आणि जर ती फिमेल कॅरियर असेल तर तिचा जिनोटाइप एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल C. These carrier females are normal because in these females the effect of this recessive gene is suppressed by
the dominant gene which is present on the other X chromosome. That's why these females are physically normal. ह्या फिमेल असतात त्या फिजिकली नॉर्मल असतात. त्यांच्यामध्ये रेड आणि ग्रीन कलरचं डिफरन्शिएशन व्यवस्थित होतं. त्यांना रेड कलर आणि ग्रीन कलर सारखेच दिसत नाहीत, ग्रे कलर सारखे. ते रेडचा रेडच दिसतो आणि ग्रीनचा ग्रीनच दिसतो, जरी हा रिसेसिव्ह जीन यांच्यामध्ये असला तरी सुद्धा. दॅट्स वाय दीज आर फिजिकली नॉर्मल विजनडो. देन inheritance of color blindness. This inheritance of color blindness is studied with the help of two marriages. First is the marriage between color blind male and the normal female, and the second is the marriage between the carrier female and normal male. First of all, marriage between color blind male and normal female. इथं कलर ब्लाइंड मेलचं नॉर्मल फिमेलशी मॅरेज झालेलं आहे. त्यानंतर त्याचे F1 ऑफस्प्रिंग्स आपल्याला कसे मिळतील? पेरेंट्स काय आहेत? कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेलचा जिनोटाइप कलर ब्लाइंड आहे म्हणून एक्स क्रोमोझोमवरती स्मॉल सी हा जीन आणि हा वाय मेल आहे. नॉर्मल फिमेल आहे म्हणजे एक्स कॅपिटल सी हा नॉर्मल फिमेलचा जिनोटाइप. त्याचे गॅमेट्स काय पडतील? याचा एक्स स्मॉल सी आणि वाय, याचे एक्स कॅपिटल सी हे गॅमेट्स पडतील. मग त्यांच्यामध्ये F1 प्रोजेनी कशी मिळेल बघा. हा एक्स स्मॉल सी गॅमिट या एक्स कॅपिटल सी असणाऱ्या गॅमिटशी फ्यूज झाला तर आपल्याला ही प्रोजेनी मिळेल एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. हा गॅमिट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी प्रोजेनी मिळेल. हा वाय गॅमिट याच्याशी फ्यूज झाल्यानंतर एक्स कॅपिटल सी वाय. हा वाय गॅमिट याच्याशी फ्यूज झाल्यानंतर एक्स कॅपिटल सी वाय. हे दोन्ही कॅरियर्स आहेत. दीज आर दी कॅरियर डॉटर्स अँड दीज आर दी नॉर्मल सन्स. मीन्स marriage between color blind male and the normal female will produce normal visioned males and females, but these females are carrier. बघा याच्यामध्ये हे सगळे नॉर्मल आहेत, नॉर्मल सन्स आहेत, नॉर्मल डॉटर्स आहेत, त्यांच्यामध्ये कलर ब्लाइंड कुठंही नाही आहे. हे या सगळ्या ऑफस्प्रिंग्सना रेड आणि ग्रीन कलर व्यवस्थित आयडेंटिफाय करता येतो. या कॅरियर डॉटर्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा डॉमिनंट जीन आहे, त्यामुळे ह्या काय फिजिकली नॉर्मल आहे. म्हणजे 50% कॅरियर डॉटर्स तयार होतील आणि 50% नॉर्मल सन्स तयार होतील F1 जनरेशन मध्ये. Then next marriage is the marriage between carrier female and नॉर्मल मेल. म्हणजे जी कॅरियर डॉटर आहे ह्या कॅरियर डॉटरचं नॉर्मल मेल बरोबर जर मॅरेज झालं तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीची प्रोजेनी मिळते ते बघा. पेरेंट्स कोण आहेत? कॅरियर डॉटर आहे, कॅरियर फिमेल आहे आणि नॉर्मल मेल आहे. कॅरियर डॉटरचा जिनोटाइप एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. नॉर्मल मेलचा जिनोटाइप एक्स कॅपिटल सी आणखी वाय. याचे गॅमेट्स काय पडतील? कॅरियरचे गॅमेट्स एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. नॉर्मल मेलचे गॅमेट्स एक्स कॅपिटल सी वाय. समजा हा एक्स कॅपिटल सी गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी हा इंडिव्हिज्युअल मेल. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल सी वाय. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला, हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी आणि हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स स्मॉल सी वाय. म्हणजे ही जी आहे ती नॉर्मल फिमेल आहे, हा आहे नॉर्मल मेल, ही आहे कॅरियर फिमेल आणि हा कलर ब्लाइंड मेल. मीन्स
in marriage between carrier female and normal male, 25% normal female, 25% normal male, 25% carrier female and 25% color blind male individuals will be produced. म्हणजे याच्यामध्ये 25% नॉर्मल मुली असतील, 25% नॉर्मल मुलं असतील, 25% कॅरियर मुली असतील आणि 25% कलर ब्लाइंड मुलं असतील. अशा पद्धतीचा F2 जनरेशनमध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल. देन फ्रॉम दिस एक्झाम्पल it is clear that this color blindness disorder is inherited from color blind father to his grandson through his daughter. म्हणजे कलर ब्लाइंड फादर असेल तर तो कलर ब्लाइंड फादर त्याच्या मुलीकडे तो जीन ट्रान्समिट करतो आणि मुलीकडून त्या मुलीच्या मुलाकडे तो जीन जातो. म्हणजेच कलर ब्लाइंड फादरकडून ग्रँडसनकडे हा जीन ट्रान्समिट केला जातो. दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. हे अतिशय महत्त्वाचं आहे. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे काय? इट इज ए इनहेरिटन्स इन विच दी traits are inherited from father to his daughter or from mother to his son. म्हणजे वडिलांच्याकडून मुलीकडे किंवा आईकडून मुलाकडे हे ट्रेड्स जर इनहेरिट केले जात असतील तर त्या इनहेरिटन्सला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणतात. म्हणजे डायरेक्ट आईकडून मुलीकडे होत नाही, डायरेक्ट वडिलांच्याकडून मुलाकडे होत नाही, तर तो आईकडून मुलाकडे किंवा वडिलांच्याकडून मुलीकडे इनहेरिट केला जातो. या इनहेरिटन्सला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणतात. अँड दिस कलर ब्लाइंडनेस शोज दी क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. नेक्स्ट एक्स लिंक्ड डिसऑर्डर इज द हिमोफिलिया. दिस हिमोफिलिया इज also caused due to the recessive gene which is present on the X chromosome. That's why it is a X-linked recessive disorder. And the gene which is responsible for the hemophilia is the small h. And the dominant gene means the capital H. It is responsible for the proper synthesis of blood clotting factors 8th and the 9th in the blood. And this recessive gene small h for the hemophilia, it causes the deficiency of the blood clotting factors 8th and the 9th in blood. म्हणजे ह्या रिसेसिव्ह जीनमुळे ब्लडमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8th आणि 9th हे प्रॉपर अमाऊंटमध्ये सिंथेसाइज केले जात नाहीत. त्यामुळे तिथं काय होते? डिफिशियन्सी निर्माण होते. ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ these blood clotting factors in the blood fails to clot or blood clots very slowly. म्हणजे या फॅक्टर्सच्या डिफिशियन्सीमुळे ब्लड क्लॉटिंग होत नाही, म्हणजे रक्ताची गुठळी तयार होत नाही किंवा रक्ताची गुठळी अतिशय हळू तयार होते. मीन्स in this condition even minor injury to the affected person causes the continuous bleeding. म्हणजे ज्या पर्सनमध्ये हिमोफिलिया ही डिसऑर्डर आहे त्या पर्सनला जर मायनर इंजुरी झाली, अगदी थोडीशी जरी दुखापत झाली तरी त्या पर्सनमध्ये हेवी ब्लीडिंग होतं, कंटिन्युअस ब्लीडिंग होतं. कारण तिथं रक्ताची गुठळी लवकर तयार होत नाही, ती हळूहळू तयार होते. त्यामुळे हेवी ब्लड लॉस होतं, हेवी ब्लीडिंग होतं. दॅट्स वाय
This hemophilia is also called as bleeder's disease. ब्लिडिंग हेवी होतं, कंटिन्युअस ब्लिडिंग होतं, म्हणून ह्या डिसीजला ब्लिडर्स डिसीज असं म्हणतात. व्हेरियस जीनोटाइप्स ऑफ मेल अँड दी फिमेल इंडिव्हिज्युअल्स. समजा मेल इंडिव्हिज्युअल नॉर्मल असेल तर त्याचा जीनोटाइप एक्स कॅपिटल एच वाय असा असेल. इफ दॅट मेल इंडिव्हिज्युअल इज हिमोफिलिक देन हिज जीनोटाइप इज एक्स स्मॉल एच वाय. मेल कधीही कॅरियर नसतात. हा एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो म्हणून ते कॅरियर नसतात. फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम्स असतात. फिमेल नॉर्मल असेल तर तिचा जीनोटाइप एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच असा असेल. इफ दॅट फिमेल इज हिमोफिलिक देन हर जीनोटाइप इज एक्स स्मॉल एच एक्स स्मॉल एच and the genotype of carrier female is X capital H X small h. These carrier females are also physically normal. ह्या physically normal आहेत कारण the effect of recessive gene is suppressed by the dominant gene present on the other X chromosome. दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवरती जो डॉमिनंट जीन आहे तो डॉमिनंट जीन ह्या रिसेसिव्ह जीनचा इफेक्ट सप्रेस करतो, त्यामुळं इथं हा ट्रेट एक्सप्रेस होत नाही. दीज फिमेल्स आर ओनली कॅरी दी जीन फॉर दॅट डिसऑर्डर. त्या फक्त त्या डिसऑर्डरचा जीन कॅरी करतात, त्यांना ती डिसऑर्डर होत नाही. देन इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया. जसा कलर ब्लाइंडनेसचा इनहेरिटन्स आहे तसाच हिमोफिलियाचा इनहेरिटन्स आहे. दिस इनहेरिटन्स इज ऑल्सो स्टडीड बाय दी 2 marriages. फर्स्ट मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड दी नॉर्मल फिमेल अँड सेकंड मॅरेज बिटवीन दी कॅरियर female means the carrier daughter and the normal male. First of all, marriage between the hemophilic male and the normal female. इथं हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फिमेलमध्ये जर मॅरेज झालं तर F1 जनरेशनमध्ये कोणत्या प्रकारचे ऑफस्प्रिंग्स डेव्हलप होतात ते बघा. जीनोटाइप ऑफ हिमोफिलिक मेल एक्स स्मॉल एच वाय. नॉर्मल फिमेलचा जीनोटाइप एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच. हिमोफिलिक मेलचे गॅमेट्स एक्स स्मॉल एच आणि वाय. नॉर्मल फिमेलचे गॅमेट्स एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच. समजा हा गॅमेट या गॅमेट्सची फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच हा इंडिव्हिज्युअल मिळेल. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. हा वाय गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच वाय. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच वाय. म्हणजे या क्रॉसमध्ये ह्या दोन्ही फिमेल्स आहेत की ज्या डॉटर्स आहेत त्या कशा आहेत, कॅरियर्स आहेत. एक कॅपिटल एच आहे एक स्मॉल एच आहे, कॅरियर डॉटर्स 50%. इथं जे दोन्ही मेल इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे सन आहेत ते नॉर्मल आहेत, त्याच्यामध्ये कॅपिटल एच आहे. म्हणजे 50% कॅरियर डॉटर्स आणि 50% नॉर्मल सन्स डेव्हलप होतील. मीन्स marriage between hemophilic male and the normal female will produce normal females and the normal males, but these normal females are carriers. ह्या ज्या नॉर्मल फिमेल्स आहेत त्या कॅरियर्स आहेत, बट दीज आर फिजिकली नॉर्मल. आणि या क्रॉसमध्ये 50% कॅरियर डॉटर्स आणि 50% नॉर्मल सन्स डेव्हलप होतील. देन नेक्स्ट मॅरेज बिटवीन दी कॅरियर डॉटर अँड दी नॉर्मल मेल. बघा याचे पेरेंट्स कोणते आहेत, कॅरियर डॉटर आहे म्हणजेच कॅरियर फिमेल आहे आणि नॉर्मल मेल आहे.
कॅरियर डॉटरचा जिनोटाईप एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. नॉर्मल मेलचा जिनोटाईप एक्स कॅपिटल एच वाय. कॅरियर डॉटरचे गॅमेट्स एक्स कॅपिटल एच आणि एक्स स्मॉल एच. नॉर्मल मेलचे गॅमेट्स एक्स कॅपिटल एच वाय. समजा हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच इंडिव्हिज्युअल मेल. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच वाय. हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच. आणि हा गॅमेट याच्याशी फ्यूज झाला तर एक्स स्मॉल एच वाय. म्हणजे बघा आता इथं ही नॉर्मल फिमेल आहे, इथं नॉर्मल मेल आहे, इथं कॅरियर फिमेल आहे आणि ह्या इथं हिमोफिलिक मेल आहे. म्हणजे ह्या सेकंड क्रॉसमध्ये 25% नॉर्मल फिमेल, 25% नॉर्मल मेल, 25% कॅरियर फिमेल आणि 25% हिमोफिलिक मेल आपल्याला मिळतील की जे कलर ब्लाइंडनेसच्या इनहेरिटन्समध्ये F2 जनरेशनमध्ये मिळालेले आहेत. तसेच मीन्स ॲज लाईक कलर ब्लाइंडनेस हिमोफिलिया अल्सो शोज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स पाहायला मिळतो. म्हणजे हा जो हिमोफिलिया आहे, दिस हिमोफिलिया इनहेरिट्स फ्रॉम hemophilic father to his grandson through his carrier daughter. म्हणजे हिमोफिलिक फादर त्याच्या मुलीकडून त्याच्या ग्रँडसनकडे हा डिसीज किंवा डिसऑर्डर इनहेरिट करतो, ट्रान्समिट करतो. दॅट्स वाय इट अल्सो शोज दी क्रिस क्रॉस इनहेरिटन्स as like color blindness. This hemophilia is also called as the royal disease because it affected the royal families of England, Germany, Russia and Spain in 19th and the 20th century. हिमोफिलिया या डिसऑर्डरला दी रॉयल डिसीज असंही म्हणतात. रॉयल म्हणजे आपण म्हणतो बऱ्याचदा राजेशाही आजार आहे किंवा खानदानी आजार आहे, असा हा आजार आहे. असा त्याला का म्हणतात तर या डिसीजमुळं इंग्लंड, जर्मनी, रशिया आणि स्पेनमधल्या रॉयल फॅमिलीज अफेक्ट झालेल्या होत्या इन 19th and 20th century. It is believed that the Queen Victoria of England was carrier for this disease, means for hemophilia, and she passed this trait or the character to her 3 children out of 9 children. म्हणजे इंग्लंडची जी राणी व्हिक्टोरिया होती ती कॅरियर होती आणि या कॅरियर व्हिक्टोरिया क्वीनने हा जो ट्रेट आहे किंवा हा जो जीन आहे की जो हिमोफिलियाला रिस्पॉन्सिबल आहे, तो जीन तिच्या 9 मुलांच्या पैकी 3 मुलांच्याकडे ट्रान्समिट केलेला होता, इनहेरिट केलेला होता.